ती वाट पाहणारी आणि तो उशिरा समजलेलं प्रेम. संध्याकाळची वेळ होती. रेल्वे स्टेशनवर गाड्यांची गर्दी, लोकांची धावपळ सुरू होती. त्या गर्दीतही मृणाल शांत उभी होती, हातात छोटंसं पॉकेट आणि डोळ्यात थांबलेले अश्रू. आजही तिला माहीत होते, ही वाट पाहण्याची शेवटची संध्याकाळ आहे. आदित्य आणि मृणालची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. साधी, शांत आणि मृणाल आणि बोलका तो स्वप्नाळू आदित्य. मैत्रीचं रूप प्रेमात कधी बदललं हे त्यांनाही कळलं नाही. रोजचे फोन, लांब लांब गप्पा, एकमेकाशिवाय न राहणं हेच त्यांचं जग झालं होतं. आदित्य मोठी स्वप्न पाहणारा होता. शहरात नाव कमवायचं, पैसा मिळवायचा, मोठं व्हायचं हेच त्याचं ध्येय. मृणाल मात्र म्हणायची, मला तुझं यश नाही, मला फक्त आणि फक्त तू हवायस. पण काळ जसा जसा पुढे गेला तसं तसं आदित्यचं प्रेम कामाच्या गर्दीत हरवू लागलं. फोन कमी झाले, शेवटी भेटी टाळल्या जाऊ लागल्या. मृणाल मात्र रोज त्याची वाट पाहायची. आज तरी फोन करेल, आज तरी फोन करेल ह्या आशेवर ती झोपायची. एक दिवस मृणाल आजारी पडली. हॉस्पिटलच्या बेडवर पडूनही तिने आदित्यला फोन केला. आज खूप बरं वाटत नाहीये. आदित्य म्हणाला, आता मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलू. तेव्हा तो नंतर कधीच आला नाही. त्या रात्री मृणालने डायरीत लिहिलं, प्रेमात वेदना सहन करता येतात, पण दुर्लक्ष नाही. 2 दिवसांनी मृणालचं लग्न ठरलंय. आदित्यला कळलं. त्याला धक्का बसला. तो तिला भेटायला गेला. हे काय ऐकतोय? तेव्हा मृणाल शांतपणे म्हणाली, खूप दिवस वाट पाहिली आदित्य, आता थकलीये. आदित्य म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मृणाल हसली, पण डोळे ओले होते. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. प्रेम शब्दात नाही, वेळेत दिसायला हवं. लग्नाच्या दिवशी मृणाल स्टेशनवर उभी होती. तिच्या नव्या आयुष्याची वाट. गाडी येणार होती तेव्हाच आदित्य धावत आला. थांब मृणाल, थांब मृणाल, मी बोलतोय, मला एक संधी दे. मृणालने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम होतं, वेदना होत्या आणि निर्णय होता. मी आज थांबले तर उद्या पुन्हा वाट पाहावी लागेल. ती म्हणाली. गाडी आली. मृणाल निघून गेली. वर्ष गेली. आदित्य यशस्वी झाला, मोठा झाला, पण एकटा. आजही तो त्या स्टेशनवर कधी कधी जातो. तेच बाग, तीच जागा. हातात तिचं जुनी डायरी. मृणालची त्यात शेवटची ओळ होती, प्रेम मिळवण्यासाठी धावायला लागत नाही, पण टिकवण्यासाठी वेळ द्यावी लागते. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज त्याला सगळं मिळालं होतं, पण ती नाही. कधी कधी प्रेम सोडून जात नाही, आपणच ते उशिरा ओळखतो. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.